बाप्पांच्या बद्दल आपण विसर्जनाबद्दल माहिती घेतली. थेट नाशिकला जाऊया. शुभम बोडके आपल्या सोबत आहे नाशिक मधल्या विसर्जनाबद्दल माहिती द्यायला. शुभम, नाशिककर देखील भावपूर्ण मनाने आता बाप्पांना निरोप देत आहेत नाशिक मधल्या विसर्जनाबद्दल. शुभम. नक्कीच अश्विन, मोठा उत्साह नाशिककरांचा पाहायला मिळतोय. खरं तर विसर्जन मिरवणुका या आता हळूहळू ज्या आहेत त्या उदा काठाच्या परिसरामध्ये मार्गस्थ होत आहे. आपण जर बघितलं तर हा मोठा उत्साह नाशिककरांचा पाहायला मिळतोय. खरं तर यंदाच्या मिरवणुकांमध्ये वेगवेगळे कलाकार जे आहेत या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत. हरियाणा येथील कलाकार देखील या ठिकाणी या मिरवणुकीमध्ये यंदाचं आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरत आहे. खरं तर ढोल ताशांच्या गजरात लाडक्या गणपतीला नाशिककर भावपूर्णाच्या वातावरणात निरोप देत आहे. यंदा या मिरवणुकीमध्ये जर बघितलं तर अघोरी नृत्य असेल, शिवतांडव असेल, ढोलवादन असेल आणि त्याचसोबत लेझर शो असेल, हे या यंदाच्या मिरवणुकीचं आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरतंय. खरं तर मोठा उत्साह नाशिककरांचा पाहायला मिळतोय. सकाळपासून पाऊस सुरू होता, मात्र काहीसा पावसानं आता विश्रांती घेतली आहे. गर्दीमध्ये देखील मोठी वाढ होताना पाहायला मिळते. आत्ता जी मिरवणूक आहे ती मेन रोड पर्यंत पोहोचलेली आहे. मेन रोड रविवारकरांच्या या मार्गावरून CBS आणि त्यानंतर या ठिकाणी मालेगाव स्टँड मार्गे ही संपूर्ण मिरवणूक आहे ही गोदाकाठाच्या दिशेने या ठिकाणी मार्गस्थ होताना पाहायला मिळते. मोठा उत्साह नाशिककरांचा पाहायला मिळत आहे. एकूण जर बघितलं या मिरवणूक मार्गांवर पोलिसांचा देखील मोठा फौजफाटा पाहायला मिळतोय. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, निर्विघ्नपणे ही संपूर्ण मिरवणूक पार. जसं तू म्हणतोयस की तिकडे नाशिककर देखील मोठ्या संख्येने उतरलेले आहेत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी. तुझ्याकडे आणखी अपडेट्स घेत राहू. जाऊया कोल्हापूरला. विजय केसरकर आपल्या सोबत आहेत.